नमस्कार. महापोलीस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी बिबीवाडी पोलीस स्टेशन इथं 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची कंप्लेंट नोंदवली होती. तर बिबीवाडी पोलिसांनी त्यांना 24 तासाच्या आत त्यांचा शोध काढला. तर ह्या बाबत आपण सिनियर पी आय मॅडम सोबत जाणून घेऊया. 2024 रोजी संध्याकाळी इथले जे काही स्थानिक पालक आले, त्यांनी सांगितलं की आमच्या 3 पालक आले, म्हणजे आमच्या मुली घरातून निघून गेलेल्या आहेत. दोघी मुलींचं वय होतं 15 वर्ष, एका मुलीचं वय होतं 12 वर्ष. तात्काळ सध्या वातावरण खराब आहे आणि मुलींचा सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल करून मी माननीय CP सरांना, माझ्या वरिष्ठांना सदरबाबत माहिती दिली. त्याचा तपास चालू केला. आम्ही बरेच माझ्या टीमच्या सोबत घेऊन, माझे DB स्टाफ बाकीचे त्यांना सोबत घेऊन आम्ही हद्दीतले CCTV कॅमेरे चेक केले. रेल्वे स्टेशनला एक टीम पाठवली, बस स्टॉपला, स्वारगेट बस स्टॉपला एक टीम पाठवली, तिथे CCTV फुटेज चेक केले. मला काही तिथे काही फुटेजमध्ये काही माहिती मिळाली नाही. त्याच्यामुळे मी घाबरले की आता मुलींचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. तर त्या मुलींनी मोबाईलही सोबत त्यांच्या नव्हते, त्यांच्याकडे मोबाईलच नव्हते. त्यांच्या पालकांना विचारलं की मुली कुठे गेल्या, त्यांनी सांगितलं पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर पडल्या, त्या आल्याच नाही. त्याच्यामुळे आम्ही जास्त घाबरलो की काहीतरी अघटित घटू नये. त्याच्यामुळे आम्ही शोध घेत होतो. शोध घेताना काल म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी अननोन नंबरवरून आम्ही त्यात तपास चालू असतानाच आम्ही त्यांचे जे नातेवाईक होते सगळे, त्या नातेवाईकांचे मोबाईलही आम्ही त्या नातेवाईकांच्या सोबत आमच्या इथे ठेवले होते की जेणेकरून एखाद्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल येईल मुलींचा आणि आपल्याला माहिती समजेल की ती लोकेशन वगैरे ट्रेस होईल. त्याचप्रमाणे बाकीचे जे त्यांचे नातेवाईक आहे, 2 मुली बिहारच्या होत्या, एक स्थानिक होती. त्या बिहारचे जे नातेवाईक होते, आम्हाला त्या मुलींच्या काही मित्रांकडनं समजलं होतं की त्या मुलींचा 8 दिवसापासून प्लॅन चालला होता की घर सोडून निघून जायचं. तर त्याच्याबाबत आम्ही चौकशी केली. तर त्या मुलांकडनं असं समजलं, त्या मुलींच्या मित्रांकडनं, की त्या मुली त्यांना घरी मोबाईल वापरायला देत नाहीत, त्यांना मित्रांसोबत बोलून देत नाही, त्यांना घरात स्वातंत्र्य नाही, म्हणून त्यांना घरातल्या लोकांचा कंटाळा आलाय. मग त्यांना स्वातंत्र्य पाहिजे म्हणून त्या घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्या मित्रांच्या काही मोबाईलवर मेसेज आलेले होते, काही मित्रांना पैसे मागत होत्या, काहींना त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही घर सोडून जाणार आहे. तर त्या मित्रांकडे चौकशी केली. त्यांचेही मोबाईल आम्ही याच्यावर ठेवले की चालू ठेवले की काही एखादा कॉल येईल. त्या करत असतानाच एक संध्याकाळी काल 9 वाजता एक कॉल आला अननोन नंबरवरनं की आम्ही सुरक्षित आहोत आणि आम्ही आंबिवली रेल्वे स्टेशनला आहोत. त्याप्रमाणे आणि तो फोन बंद झाला. नंतर आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन लागला नाही. मग आम्ही त्याचं लोकेशन ट्रेस केलं, तर ते निघालं कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्टेशनचं. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे आमची काही खबरी आणि तिथलचे जे आजूबाजूचे पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याकडनं त्या रेल्वे स्टेशनला जे काही हॉटेलवाले, एक हॉटेलवाला मिळाला आम्हाला, त्या हॉटेल साई प्रसाद म्हणून हॉटेल आहे, त्याचा आम्ही मोबाईल नंबर घेतला. त्याच्या मोबाईलवर मी स्वतः फोन केला, त्याला असे फोटो पाठवून की अशा मुली दिसत आहेत का. त्याने सांगितलं अशा मुली आहेत त्या ठिकाणी. त्याला तात्काळ त्या मुलींजवळ जायला सांगितलं, त्यांना गोड बोलून त्याच्या हॉटेलमध्ये आणलं, त्याला जेवायला घातलं. तिथलचे स्थानिक खडकपाडा पोलीस स्टेशन आहे कल्याणमध्ये, तर त्या खडकपाडा पोलीस स्टेशनला कॉल करून त्यांच्याकडनं पोलीस स्टाफ मागून घेतला. त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पाठवून त्या मुलींना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. तोपर्यंत माझा स्टाफ CP सरांच्या आदेशाने, त्यांच्या परवानगीने माझा गाडी आणि स्टाफ मी कल्याणला पाठवून दिला आणि त्या मुलींना सुखरूप ताब्यात घेतलेले. आणल्यानंतर त्या मुलींकडे प्रेमाने चौकशी केली असता त्यांनी तेच पद्धतीचं उत्तर दिलं की आम्हाला घरून स्वातंत्र्य मिळत नाही, घरचे आम्हाला खूप बंधनात ठेवतात, मोबाईल वापरायला देत नाहीत, बाहेर फिरायला देत नाहीत, म्हणून आम्ही थोडं हे केलं की बाहेर पडायचं आणि आनंद घ्यायचा, म्हणून त्या बाहेर पडल्या होत्या. त्यांना त्याच्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे, त्या रडलेल्या आहेत. मी त्यांना सांगितलेले की ज्या घटना चालू आहेत की मुलींनी घराबाहेर पडतानाच पालकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही पालकांना सांगून घराबाहेर पडू शकता, सांगू शकता आम्ही एका नातेवाईकांकडे चाललेलो आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या घटना घडतात, ज्या अघटित घडतात, तर ते घडणार नाही. तसेच त्यांना सांगितलं, अगदी तुम्हाला पालकांना सांगायचं नसेल तरी पोलीस स्टेशनला येऊन सांगा की मॅडम आम्हाला बाहेर फिरायला जायचंय, मी तुमच्यासोबत एखादा पोलीस देईल किंवा कोणाची तरी तिथे तुमच्यासोबत नेमणूक करीन, जेणेकरून काही अघटित घडणार नाही. आणि मुलींनी मला सांगितलेले की याच्यानंतर मॅडम आम्ही कधीच पालकांना सोडून कुठे जाणार नाही.